वेळेवर निवेदन दिले. बॅनरवरती भारतीय राज्यघटनेच्या कलम 14, 16, 19, 21, 21A, 23, 39, 41 या कलमांच्या आधारावर अन्नत्याग उपोषण करतो. संविधानिक पदावर असणारे प्रशासन मला दाबदडप करत आहेत आणि प्रशिक्षणार्थी मला साथ देत नाही. ही मोठी शोकांतिका आहे. बालाजी चाकूरकर साहेबांनी मोठ्या भावाची भूमिका निभावली. ते मला भेटायला आले. तुकाराम बाबांनी मोठ्या भावाची भूमिका निभावली. ते मला भेटायला आले. परंतु ज्यांना नोकरीची गरज आहे ते प्रशिक्षणार्थी येऊ शकत नाही. ही मोठी शोकांतिका आहे. मी आज सुद्धा कडामधून बाहेर पडालेलो नाही साहेब. माझी बायको आणि मी दोनच जण इथं बसलेलो आहे आणि माझे मुलं आहेत. एकही प्रशिक्षणार्थी माझ्या सोबत नाही. फक्त आदिवासी समाजाची एक मुलगी सारिका म्हणून ती इथं बसलेली आहे. आता मी सांगा, मी चुकीची मागणी करत आहे की नाही ते तुम्ही सांगा मला. रोजगार मागणं गुन्हा आहे. 11 महिने प्रशिक्षण दिलं. 6 महिन्यात परमानंट करण्याचा शब्द एकनाथ शिंदे साहेबांनी दिला होता. 1 वर्षापर्यंत शासन तुम्हाला पगार देईल, त्यानंतर आस्थापना देईल, असं देवेंद्र फडणवीस साहेब बोलले होते. त्यांच्या शब्दानुसार मी मागणी करत आहे. माझं काय चुकतंय मला ते सांगा. जर या शासनाला रोजगार द्यायचा नव्हता तर आम्हाला जिल्हा परिषद शाळेत मी इयत्ता 3रीचा वर्ग मुख्याध्यापकांचा वर्ग सांभाळलं. वर्ग शिक्षक म्हणून मुख्याध्यापक आणि माझं दोघांचं नाव आहे. मला त्यांनी का म्हणून त्या ठिकाणी वर्ग शिकवायला लावलं, मला वर्ग शिक्षक म्हणून माझं नाव का दिलं. 334 दिवस अखंड मी काम केलेलं आहे. एकही दिवस ब्रेक न देता. राष्ट्रीयकृत बँकेत, स्टेट बँकेत मला 10,000 रुपये मानधन दिलेलं आहे. 10,000 रुपये. सर्व गोष्टी दिल्या, ताट वाढून दिला, काही बलका तोंडात घातले आणि आता माझा ज्या वेळेस जेवणाची वेळ आलेली आहे, पोटाला भाकर मिळेल, भूक लागली आणि पोटाला भाकर मिळेल अशा वेळेस माझ्या तोंडातला घास काढून फेकून देत आहेत. मी काय करू? फक्त एवढंच मी प्रशिक्षणार्थ्यांना विचारत आहे. तुम्ही सांगाल मी तो निर्णय घेईन, परंतु हा माझा लढा अखंड चालू राहील. मी आयुष्यात जर हा लढा सोडून दिला तर मी आयुष्यात काहीच करू शकत नाही. मी उपोषण थांबू शकतो, उपोषण बंद करू शकत नाही. काही काळासाठी थांबू शकतो, पण मी ज्या बापाने आपल्याला संविधान दिलेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांनी 2 वर्ष 11 महिना 18 दिवस संविधानाचा अभ्यास केला. त्यांनी संविधान लिहून दिलं. त्यांच्या सोबत सुद्धा 7 लोकांची टीम होती. काही मेले तर काही पडून गेले. तसंच माझ्यासोबत 1,34,000 तरुणांची टीम आहे, प्रशिक्षणार्थ्यांची टीम आहे. काही मेले तर काही पडून गेले. मी अभिलाल देवरे आज सुद्धा माझ्या परिवाराला घेऊन ठाम बसलेलो आहे. ठाम सर्वांसाठी मागणी करत आहे. 1,34,000 तरुणांसोबत 10 लाख तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे. 3.5 कोटी देशातल्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे आणि संविधान वाचलं पाहिजे. हा माझा निश्चय आहे, हा माझा विश्वास आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, आता शेवटचा पर्याय माझ्याकडे एकमेव आहे. उपोषण जर मी थांबवलं तर बाबासाहेबांच्या वारसाला मी एक प्रश्न विचारण्यासाठी एक दिवस जाणार आहे आणि त्यांना सांगेल की प्रकाश आंबेडकर साहेब, बाबासाहेबांचं संविधान तुम्हाला जर मान्य असेल तर तुम्ही आमची फाईल पहा आणि ती फाईल बघितल्यानंतर आम्हाला विश्वास द्या की माझ्या बाबासाहेबांचं संविधान कमजोर आहे का. माझ्या बाबासाहेबांचं संविधान जर कमजोर नसेल तर तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा. मी कोर्टात जाऊ का? कोर्टात मला न्याय मिळेल की नाही? कोर्टात मिळेल की संविधानिक मार्गाने परत आंदोलन आणि उपोषण केल्याने मला न्याय मिळेल? असा मला त्या प्रकाश आंबेडकर साहेबांना प्रश्न विचारायचा आहे, त्यांची भेट घ्यायची आहे. एवढंच माझी इच्छा आहे, आज शेवटची इच्छा आहे. मी मरेल परंतु मागे फिरणार नाही, हा माझा शब्द आहे. मला या ठिकाणी प्रशिक्षणार्थ्यांनी गट तट पाडले, राजकारण केलं, परंतु मला समजून घेतलेलं नाही, माझ्याजवळ पोहोचले नाही. ही मला एक शोक आहे. ज्यांना नोकरीची गरज होती ते लोक जरी माझ्याजवळ बसले असते, मी मेलो असतो तरी सुद्धा मी जागा सोडली नसती.